अद्विकची आणि त्याच्या पप्पाची नाही ते मस्ती चालली होती. म्हणजे अद्विक ना 2-3 दिवस इकडे नव्हता म्हणून त्याच्या पप्पाला काय करमत नव्हतं. मग त्यांनी आज त्याच्यासाठी खास सुट्टी घेतली होती. आणि तुम्हाला नाही ते कलरची जादू दाखवते. डार्क कलर कडे चेहरा केला ना तर माझी स्किन डार्क दिसते आणि लाईट कडे केला ना तर आपला चेहरा ना एकदम असा ब्राईट दिसतो. म्हणजे मला कमाल वाटत होती की कलरची पण अशी जादू असते. आणि यांना प्यायचा होता चहा, कारण त्यांनी अद्विकला झोपवत होते. मग त्यांना ना मस्त गरमागरम चहा केला. त्यांनाच काय, मला पण चहा खूप आवडतो. मला अर्ध्या रात्री जरी उठून कोणी चहा दिला ना तरी पण मी पेईल. तर मस्त 2 कप चहा बनवले होते आणि म्हटलं चला बाबा आता त्यांना चहा देऊ आणि स्वतः पण एन्जॉय करू. म्हणजे मस्त गरमागरम चहा पिऊन घेतला. आणि हे बघितलं का, याला काय म्हणतात मला माहिती नाही, पण हे 2 ऑनलाईन मागवले होते कारण खूप क्यूट होते. म्हणजे लेकरांचं कसं असतं, जे बघन तेच पाहिजे असतं. मग परीने ना हे कुठेतरी बघितलं होतं आणि खूप मागे लागली होती. मग 2 सेम टू सेम मागवलं होतं. थंडीचं हे मला तर खूप आवडलं, खूप क्यूट आहे. आणि आमचा अद्विक बघितलं का, म्हणजे त्याच्या पप्पा सोबत निघाला होता तोच, नाही तर आम्ही पण निघालो होतो. कारण यांनी घरी येत म्हटलं होते, आम्ही घरात बसायचा प्रश्नच नाहीये. चिव पण निघाली होती. आम्ही निघालो होतो पिझ्झा खायला. कारण यांचं म्हणणं होतं की अद्विक 2-3 दिवस झालं खूप रडलाय. मग त्याला आज खुश करण्यासाठीच आम्ही पिझ्झा खायला नेत होतो. निघालो खरं, पण एवढं ट्रॅफिक लागलं रस्त्यात की काय सांगायचं. फायनली कसं तरी पोहोचलो पिझ्झा खायला. आणि आमचा अद्विक ना मस्त एन्जॉय करत होता तिथे. म्हणजे त्याला पिझ्झा खूप आवडतो. पिझ्झा आल्यानंतर ना त्याला चैन पडत नव्हतं. मग त्याने ना गरम गरमच वाकडं तिकडं तोंड करून पिझ्झा खाल्ला. आणि आम्ही ठरवलंय महिन्यातून एकदा त्याला पिझ्झा खाऊ घालायचा. मग जास्त काय आम्ही त्याला पिझ्झा चारत नाही. घरी आल्यानंतर ना मस्त असं म्हटलं चला आता चेंज करून ना स्वयंपाक करूया. मग स्वयंपाक वगैरे केला. भाऊ बहिणीचे ते मोबाईल बघायचं चाललं होतं. आणि संध्याकाळी 11 वाजता ना मला खायची होती काहीतरी गोड. मला कॅडबरी खायची होती. मग एक दुकान उघडं दिसलं, मग गेलो होतो आम्ही. लेकरांना डेअरी मिल्क वगैरे घ्यायच्या होत्या आणि मला ना मिल्की बार कॅडबरी आवडती. मग ती पण मस्त घेतली. तर असा होता आजचा दिवस. चला बाय.